दारूच्या व्यसनातून बाहेर कसं यायचं? बाईने स्वतःला कसं वाचवायचं? आज आपण फक्त दुःख नाही बोलणार. आज आपण उपाय, ताकद आणि मार्ग बोलणार आहोत. कारण तुम्ही कमकुवत नाहीये, तुम्ही परिस्थितीत अडकलेले आहात. दारूच्या व्यसनामुळं आयुष्य खरंच खराब होतंय, पण योग्य पावलं टाकली तर तेच आयुष्य पुन्हा उभं राहू शकतं. काही गोष्टी सत्य स्वीकारलंच पाहिजे. पहिली रिकव्हरी मनातून होते. पहिली रिकव्हरी ही मनातून सुरू होते. आणि स्वतःला दोष देणं थांबवा. नवऱ्याचं व्यसन आहे, ती तुमची चूक नाहीये हे स्वीकारणं फार अवघड असतं. पण जोपर्यंत आपण सत्य मान्य करत नाही तोपर्यंत उपाय सुरू होत नाही. मी जबाबदार नाहीये बरं का, पण मी माझ्या आयुष्याची जबाबदार नक्कीच आहे. मला माझं आयुष्य कसं बनवायचंय, दुःखात घालायचंय का आनंदात घालायचे, पण याची जबाबदारी मी घेऊ शकते आपल्या स्वतःच्या आयुष्याची. मी परिस्थिती बदलू शकत नाही, पण माझी प्रतिक्रिया बदलू शकते. माझं मन बदलू शकते. दारू पिणं थांबवायला तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही, पण तुमच्यावर होणारा त्रास थांबण्यासाठी नक्कीच बाउंड्री बनू शकतात. प्रॅक्टिकल छोट्या छोट्या स्टेप्सनी पण जीवन खूप आनंदात जाऊ शकतं. दारूच्या वेळी वाद टाळणं. अपमान करत असलं तर मी अपमान का सहन करू? अपमान सहन नाही करायचा. शांत पण ठामपणे आपलं बोलणं मांडलंच पाहिजे. मी हे सहन करणार नाही हे स्पष्ट करणं आणि स्पष्ट बोलणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. प्रेम म्हणजे सहन करणं नाही हो. प्रेम म्हणजे स्वतःचा सन्मान सुद्धा राखणं होतं. तुम्ही आईवडील, बहीण, मैत्रीण, विश्वासू नातेवाईक कुणीतरी हवंच ना. मनातलं दाबून ठेवलं तर आतून तुटायला वेळ लागत नाही बरं का. बोलणं म्हणजे स्वतःला वाचवणं 100% आहे बरं का, आणि बोललंच पाहिजे. कायदेशीर माहिती असणं म्हणजे घर तोडणे नाही. कायदेशीर माहिती असणं म्हणजे स्वतःला सुरक्षित ठेवणं. कायदा तुमच्या विरोधात नाही, कायदा तुमच्या संरक्षणासाठी आहे. तुमचं आयुष्य कुणाची बायको म्हणून नाही. तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात आणि स्वतःचं अस्तित्व आहे. स्वतःसाठी वेळ काढा. छोट्या छोट्या कामात आनंद मिळवा. आर्थिक स्वावलंबी व्हा तुम्ही. स्वतःचं असं कॉन्फिडन्स बिल्ड करा. तुम्ही तुटलेली बाई नाहीये, पुन्हा उभं राहणारी स्त्री बना तुम्ही. आज तुम्ही फक्त ऐकत नाही, आज तुम्ही ठरवत आहात. मी सहन करत राहणार नाही, मी स्वतःसाठी उभी राहणार आहे. हा व्हिडिओ शेवट नाही बरं का, हा तुमच्या नव्या आयुष्याची सुरुवात आहे. तुमच्यासारख्या अजून बायका आहेत, कमेंट करा, मी मजबूत आहे. हा व्हिडिओ शेअर करा, कुणाचं तरी आयुष्य नक्कीच बदलेल.